हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 16 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे रम्या तिच्या आईला सांगत असते की तुला हा पुरावा मिळाला आणि तू लगेच सांगत सुटलीस मामीला. तुला माहिती आहे का, मामीने लगेच मामाला सांगितलं असतं. मामीने काव्य आणि पार्सची चर्चा करून त्यांचं ब्रेन वॉश केलं असतं आणि डिवोर्स होऊ दिला नसता. तेव्हा वसू बोलते, अगं बाई रम्या, माझ्या लक्षातच आलं नाही गं. तेव्हा वसू बोलते, मला एक कळत नाही, एवढा मोठा बॉम्ब आपल्या हाती लागला आहे, मग तो फोडायचा नाही? तेव्हा रम्या बोलते, फोडायचा, पण वेळ आल्यावर फोडायचा. तेव्हा वसू बोलते, आणि मग तो कसा फोडणार आहे? तेव्हा रम्या बोलते, काव्याशी जवळीक साधून. जेव्हा हे मामीला कळलं असतं तर मामी काव्याशी बोलली असती, पण आता मी काव्याशी बोलेल. मी तिला कन्व्हिन्स करेल की कसं तिला या लग्नात काहीच सुख मिळणार नाही आहे. तिचं पार्थबद्दल इतकं मन बदलेल ना की तिने डिवोर्स द्यायलाच पाहिजे. वसू बोलते, मग पार्थने का दिला असेल का डिवोर्स? नाही म्हणजे द्यायलाच पाहिजे, पण नेमकं असं काय घडलं की त्याने डिवोर्सपर्यंत आलं? तेव्हा रम्या बोलते, प्रश्न बरोबर आहे, पण हू केअर्स? आपल्याला पार्थ आणि काव्याचा डिवोर्स झाला पाहिजे, आणि एकदा का त्यांचा डिवोर्स झाला की मी माझ्या बाजूने वळवेल, आणि यावेळी ते कसं जमवायचं ना ते बरोबर माहिती आहे मला. तेव्हा रम्याला पार्थचा कॉल येतो. तेव्हा रम्या बोलते, हां बोल पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो, काय बोल, आहेस कुठे तू रम्या? तेव्हा रम्या बोलते, ते क्लायंटचा कॉल. तेव्हा पार्थ बोलतो, झाला कॉल. तेव्हा रम्या बोलते, अरे मी तेच सांगायला तुला कॉल करत होती, मी ना घरी आली आहे. अरे इथे ना छोटासा ॲक्सिडेंट झाला, अरे आईच्या पायाला लागलं, ती घसरून पडली. तेव्हा पार्थ बोलतो, वॉट, असं कसं झालं? तेव्हा रम्या बोलते, आता काय सांगू, अरे ती काळजीच घेत नाही. तेव्हा रम्या बोलते, अरे मला काही कळलंच नाही आणि मी तडक घरी निघून आली, सॉरी. अरे तेव्हा पार्थ बोलतो, इट्स ओके, काळजी घे आईची, आणि काही लागलं तर सांग. तेव्हा रम्या बोलते, बघितलंस फोन ठेवल्यावर, बघितलंस किती सहज गोळात घेता येतं त्याला. तेव्हा वसू बोलते, नाही पार्थ अजून काही गोळात आलेली नाही, एवढी खुश होऊ नको. बरं हे पेपर्स काव्याच्या रूममध्ये ठेवणे, उगाच नको कोणाला संशय. तेव्हा रम्या बोलते, पेपर्स तर ठेवेलच मी, पण बघ काव्याला तिच्याच ह्याच्यात कशी डिवोर्सपर्यंत नेते बघच तू. रम्या पेपर बघत बघत बोलते, काव्या आता लवकरच मी तुझी जागा घेईल. तेव्हा वसू बोलते, घेशील हां, लवकरच तिची जागा घेशील, पण त्याआधी हे पेपर त्या जागेवर ठेवशील. तेव्हा रम्याला काहीतरी आठवतं आणि ती पटकन पेपर्स काढते आणि त्याचे फोटो काढते. तेव्हा वसू बोलते की, रम्या हे काय करते, फोटो कशाला काढते, पेपर जागेवर ठेव. तेव्हा रम्या बोलते, पेपर ठेवणारच आहेत का मी, पण त्याच्या आधी हे फोटो काढून ठेवले. तेव्हा रम्या बोलते, ही तलवार आपल्याला कधी कशी वापरता येईल हे सांगता येत नाही. तेव्हा वसू बोलते, अरे वा, फारच हुशार झाली आहेस तू. तेव्हा रम्या बोलते, तुझ्यामुळे, आणि त्या दोघे हसतात. इकडे जीवा रूममध्ये खूप खुश असतो, गाणी गुणगुणीत असतो. माणिनी बघते, माणिनी आतमध्ये येते, जीवा मस्त परफ्यूम वगैरे मारतो. तेव्हा माणिनी बोलते, तेव्हा जीवा थोडा थबकतो आणि बोलतो, आई. तेव्हा जीवा बोलतो, आई कधी आलीस? तेव्हा माणिनी बोलते, तू आत्ताच गाणं रंगवत होतास, स्वप्न रंगवत होतास तेव्हा. तेव्हा तेव्हा जीवा बोलतो, आई काही स्वप्न वगैरे नाही. तेव्हा मानिनी बोलते, काय हरकत आहे, रंगव की स्वप्न. बरं एवढं परफ्यूम मारून कुठे चालले जन्मजय देशमुख? तेव्हा जीवा लागतो आणि बोलतो, ते ॲक्च्युली नंदिनीला बाहेर जेवायला घेऊन चाललो आहे. तेव्हा मानिनी बोलते, अरे वा. तेव्हा जीवा बोलतो, नाही ॲक्च्युली ती मला जेवायला बाहेर घेऊन चालली. तेव्हा मानिनी बोलते, तरीसुद्धा छान छान प्रगती आहे. तेव्हा जीवा बोलतो, असं काही नाही, प्रत्येक वेळेस ती काही ना काही बोलत असते आणि मी प्रत्येक वेळेस नाही म्हणत असतो, तर म्हटलं आज जरा. तेव्हा मानिनी बोलते, छान छान, काही हरकत नाही जाय, आणि असं काहीच नाही आहे की प्रत्येक वेळेस नवऱ्यानेच बायकोला बाहेर फिरायला घेऊन जायला हवं. कधीतरी बायकोनेही म्हणावं की नवऱ्याला की चला आज मी घेऊन जाते तुम्हाला डिनरला बाहेर. कारण नवऱ्यालाही वाटतं कधीतरी आपल्यालाही कोणीतरी फुलं द्यावे, कधीतरी आपणही बाहेर खिडकीत बघत बायकोने ड्राईव्ह करावी. तेव्हा जीवा बोलतो, नवऱ्यालाच कशाला, जगातील सगळ्याच पुरुषांना असं वाटतं की कोणीतरी आपल्याला पॅम्पर असं वाटतंच. मग ते लाड आईने करू दे, बहिणीने करू दे, मैत्रिणीने करू दे. तेव्हा मानिनी बोलते, अच्छा म्हणजे खरं तर मैत्रीण घेऊन चालली का तुला बाहेर? कुठे नंदिनी? तेव्हा जीवा बोलतो, ती आत रेडी होते. तेव्हा नंदिनी बोलते, लवकर रेडी हो, मुलींना फार लेट झालं तर मग नंतर आपल्यावरच उलटतं. तेव्हा जीवा बोलतो, बाबांवर उलटले वाटतं. तेव्हा मानिनी जीवाला हळूच मारते आणि बोलते, शहाण्या. तेव्हा मानिनी बोलते, बरं बघ माझ्या नंदिनीला वाट बघायला लावलीस. तर जीवा लगेच बोलतो, तुझी नंदिनी. तेव्हा मानिनी बोलते, बरं मग तुझी नंदिनी. तेव्हा जीवा थोडासा शांत होतो. तेव्हा मानिनी बोलते, जीवा तू आणि नंदिनी छान उत्साहाने बाहेर जात आहे, हे बघून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा मानिनी बोलते, उगाच वसुताईला असं वाटतं की तुमच्या संसारात काहीतरी वादळ वगैरे येणार आहे. तेव्हा जीवा शांत होतो आणि बोलते, काय? तेव्हा मानिनी बोलते, तू लक्ष नको देऊ रे, आत्याचं माहिती ना तुला, तुम्ही जा एन्जॉय करा. आणि मानिनी तिथून जाते. तेव्हा जीवा टेबलावर दोऱ्यांचा रेळ बघतो आणि त्या हातात घेऊन त्याला आठवतं की नंदिनी त्याला एकदा त्याच्या शर्टचं बटन लावून दिलं असतं.
तेव्हा जेव्हा स्माईल करतो, पाणी पितो, तेव्हाही त्याला आठवतं की एकदा नंदिनी त्याला हातात दही देते आणि ऑल द बेस्ट बोलते. तेव्हा जीवाला नंदिनीच्या सगळ्याच गोष्टी आठवतात. तेवढ्यात नंदिनी तयार होऊन येते. जेव्हा तिच्याकडे बघतच असतो. काव्या पण रेडी होत असते. पार्थ तिच्याकडे बघतच असतो. पार्थ काव्याकडे एकटक बघतच असतो. काव्या त्याच्याकडे स्माईल करते आणि त्याला विचारते की कानात ते कुठलं घालू. तेव्हा पार्थ तिला खुणवतो आणि ती तेच कानातले घालते. पार्थला मागच्या सगळ्या गोष्टी काव्याबद्दलच्या आठवत असतात. काव्या बॉडी लोशनचं झाकण ओपन करत असते. तिच्याकडनं उघडत नसतं. पार्थ तिला उघडून देतो. काव्या बॉडी लोशन स्वतःही लावते आणि पार्थच्या हातावरही ठेवते. पार्थला खूप भारी वाटत असतं आणि पार्थला सगळ्या गोष्टी आठवत असतात. इकडे जीवा रेडी होत असतो. जॅकेट घालत असतो. त्याच्या हातामुळे त्याला जॅकेट घालता येत नाही. नंदिनी येते आणि ती त्याच्या हातामध्ये जॅकेट घालते. तेव्हा जीवाला खूप बरं वाटतं. नंदिनी जीवाला बोलते निघूया. जीवा पटकन तिचा हात पकडतो आणि तिला बोलते 1 मिनिट थांब, जाऊन वॉच घेऊन येतो आणि नंदिनीला दाखवतो की तू तुझं वॉच नाही घातलेस म्हणून. जेव्हा हात पुढे करतो, नंदिनी त्याच्या हातावर हात ठेवते. जेव्हा तिला वॉच घालतो तेव्हा नंदिनीला दीपक तिला त्रास देत असतो आणि ती कसं वॉचचं बटन दाबून जीवाला बोलवतं हे सगळं आठवतं. नंदिनीला मागच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात जीवाबद्दलच्या. तेव्हा जीवा नंदिनीला कळतो जाऊया. तेव्हा नंदिनी आणि जीवा जायला नाही, तर तेव्हा नंदिनीचा पाय घसरून नंदिनी पडणार. तेव्हा जीवा तिला सावरतो. इकडे पार्थ आणि काव्या जायला निघतात. इकडे विक्रम मानिनीला विचारत असतो की काय का आज डिनरला कमी मंडळी. तेव्हा मानिनी सांगत असते की कोण कोण कुठे कुठे गेले. तेव्हा विक्रम बोलतो आणि आपले घोडे. तेव्हा मानिनी बोलते आपले घोडे गेले तळ्यावर पाणी प्यायला. तेवढ्यात विक्रमला खूप हसायला येतं. तेव्हा मानिनी बोलते पार्थ काव्याला लॉंग ड्राईव्हवर घेऊन गेला आहे आणि नंदिनी जीवाला डिनर डेटवर. तेव्हा विक्रम बोलतो तू का मग घरी मटर पुलावचा बेत केला आहेस. आपण गेलो असतो ना डिनरला. आपलं काय वय थोडी चाललं आहे. तेव्हा मानिनी बोलते नाही आपलं तर आत्ता 16वर सरलं आहे आणि 17वर लागलं आहे. तेव्हा मानिनीला गुरुजींचा फोन येतो आणि गुरुजी सांगतात की उद्या सगळ्या मंडळींना घरीच थांबायला लाव. तेव्हा मानिनी बोलते काही काळजीचं कारण आहे का. तेव्हा गुरुजी बोलतात आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे. तेव्हा गुरुजी बोलतात आता सगळं बोलत बसायला वेळ नाही आहे. पूजेची मी यादी पाठवतो, ती सगळ्या वस्तू घेऊन ठेव, पण ही पूजा उद्या संपन्न झाली पाहिजे. तेव्हा मानिनी बोलते बरं. तेव्हा विक्रम बोलतो लगेच बरं काय म्हणतेस. तेव्हा मानिनी गुरुजींना बोलते की हे म्हणताय की मुलांची काही कामं असतील तर विचारून कळवू का. तेव्हा गुरुजी बोलतात की मी उगाच म्हणत नाही, त्यांचे सगळे जे काही कामं असतील ते दुपारनं होतील. ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. फोन ठेवल्यावर मानिनी बोलते असं का म्हणतायत गुरुजी आणि इतका का आग्रह धरला असेल. इकडे जीवा आणि नंदिनी हॉटेलमध्ये असतात. तेव्हा जीवा बोलतो छान झाला ना डिनर, पण कॅन्डल लाईट डिनर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. तेव्हा नंदिनी बोलते की कधी कधी जे आपल्याला एक्सपेक्ट नसतं तेच घडतं. तेव्हा जेव्हा थोडा नंदिनी इकडे बघतच असतो तेव्हा नंदिनी बोलते नाही का. इकडे काव्या पार्थला विचारते की आज छान झालं ना. एका बाजूला तुम्ही माझी हातची साबुदाणा खिचडी खाल्ली नाही आणि एका बाजूला तुम्ही मला लॉंग ड्राईव्हवर घेऊन आलात. आता इतके छान जागी डिनरला घेऊन आलात. थँक्यू. खरंच तुमचा राग गेला आहे हे बघून खरंच खूप छान वाटलं आणि इतकं अँग्री लुक छान नाही दिसत तुम्हाला देशमुख. तेव्हा काव्या बोलते पण आज खूप दिवसांनी तुम्हाला असं असताना बघते मी, ते मला जास्त बरं वाटलं. आणि हे रेस्टॉरंटसुद्धा आवडलं मला. मस्त रेस्टॉरंट आहे. म्हणजे आपल्याला मस्त बसून छान गप्पा पण मारता आल्या. मजा आली. अरे आपण बऱ्याच वेळापासून बाहेर निघालो आहे. उशीर तर नाही झाला ना आपल्याला. तेव्हा पार्थ बोलतो खरं तर उशीरच झाला आहे सगळ्यालाच. आणि तेव्हा काव्या त्याच्याकडे बघत असते. इकडे मानिनी ही पूजेची यादी मिथूनसोबत बसून करत असते. इकडे नंदिनीला जीवा बोलत असतो की आज खूप दिवसांनी मी तुला पहिल्यासारखं हसताना बघितलं आहे. एक सांगू म्हणजे नॉर्मलच. जगात काही माणसांचं हसू असं असतं की जे बघितलं की स्थिर वाटतं, छान वाटतं. आता तुला माझ्यासारख्या खळ्या पडत नाही, मला पडतात, पण मला तुझ्यासारखं निथळ हसता येत नाही. तुझं हसू कसं आहे माहिती तुला. तुझं हसू म्हणजे 4 महिन्याच्या उन्हाळ्यानंतर येणारा पहिला पाऊस. तुझं हसू म्हणजे दिवाळीतली खरेदीची हौस. तुझं हसू अप्रतिम जेवणानंतरचं गोड डेझर्ट. परत तिथे वेटर डेझर्ट घेऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो भाई काय टायमिंग आहे, कुठे होतास तू. हे डेझर्ट आपली को मागताय दे. तेव्हा जीवा त्याच्याकडनं मेनू कार्ड घेतो आणि बोलतो तुझं आज मॅडमसाठी मी वेटर आहे. मॅडम तुम्हाला काय खायचं. आणि तो डेझर्टची नावं सांगत असतो. अहो बोला मॅडम नेमकं काय हवं आहे तुम्हाला. तेव्हा नंदिनी बोलते डिवोर्स. तेव्हा जीवा पटकन खालीच बसतो आणि नंदिनीकडे बघत असतो. इकडे काव्य बोलत असते कधीतरी थोडासा उशीर झाला तर चालेल ना. कितीचे वाजलेत आता. लगेच काव्य मोबाईल काढते आणि बोलते पार्थ अहो हे बघा 11. तेव्हा पार्थला आठवतं की तो एकदा काव्याला बोलत असतो की 11 वाजून 11 मिनिटं झाली आहे, एखादी विश मागितली तर पूर्ण होते. तेव्हा काव्य पण बोलते सांगा युनिवर्सला, सांगा तुम्हाला काय हवं आहे ते. युनिवर्सला सांगा तुम्हाला काय पाहिजे ते. तेव्हा पार्थ बोलतो डिवोर्स. तेव्हा काव्य बघतच असते.
तिच्या हातातनं फोन गळून पडतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.